Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? Hello kids, welcome to Savita Fode Academy. तर मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला कोणापासून काय घ्यावे ही आपली कविता आहे. कोणापासून काय घ्यावे तर या नेचरने आपल्याला, या निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तो कोण सांगेल मला? निसर्गाने आपल्याला काय देणग्या दिलेल्या आहेत? काही गोष्टी आपल्याला फुकट भेटतात, पण आपण त्याचा यूज करत नाही. खरंच खूप गरजेचं आहे यूज करणं. तुम्हाला माहिती मुलांनो, सर्वात या धरतीवरचा मोठा डॉक्टर कोण? सूर्य. हो, सूर्याचे सकाळचे कोवळे ऊन खाल्ले म्हणजेच अंगावर पडले. खात तर नाही आपण ते तोंडाने, म्हणजे शरीरावर पडले की त्वचा शोषून घेते डी विटॅमिन, हो की नाही? म्हणजेच सकाळचे कोवळे ऊन खूप खूप आपली हेल्थ छान ठेवतं. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग बनता. म्हणून सूर्य उगवायच्या अगोदर बाहेर पडायचं. सकाळी स्कूल असतं तुमचं, इट्स ओके, पण जेव्हा तुम्हाला भेटेल सकाळी सकाळी उन्हामध्ये जायला, नक्कीच जा. नक्कीच एक राऊंड मारून या, चालून या थोडंसं उन्हामध्ये. बरेच जण सूर्य खूप वरती आला तरीपर्यंत झोपून राहतात, म्हणून मग ते थोडे वीक बनतात. तर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे तर सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर बाहेर पडायचं, सूर्य उगवताना बघायचं. ओके, म्हणजे सूर्य हा मोठा डॉक्टर आहे. जे काही ऊन आहे सूर्याचं ते आपल्याला बरं करतं, खूप सारे रोग बरं करतं. आणि अजून काय आपण बोलतो ना, वेगळे वेगळे क्लायमेटनुसार वेगळे वेगळे ऋतू असतात. हे का आहेत निसर्गाने ठेवलेत? हे आपल्याच फायद्याचे आहेत. असं म्हटलं जातं, ऊन, वारा, पाऊस ह्या सगळ्या गोष्टी आपण अंगावरती झेलल्या म्हणजे त्याच्यातून जी काही मुलं राहिली, तुम्ही बघाल गावचे मुलं किंवा छोटे छोटे मुलं असतात बिनधास, जे एकदम थोडे गरीब असतात ना, ते एकदम मस्त बिनधास असतात. पाण्यात पावसात खेळतात. असं नाही की पाऊस आला आहे म्हणून चला पळा छत्री घ्या घरात या. थोडंसं पावसात भिजायलाही पाहिजे, म्हणजे आपली बॉडी स्ट्रॉंग बनते. जेव्हा आपल्या बॉडीला ऊन, वारा, पाऊस लागतो ना, मग आपली बॉडी स्ट्रॉंग बनते, सवय होते त्यांना. थोडंसं सर्दी झाली तर आपण आजारी पडत नाही, ताप येत नाही, हो की नाही? म्हणून स्ट्रॉंग बनायचं. म्हणजे खूपच नाही की पाऊस आला आहे म्हणजे सारखंच भिजा, पण पहिला पाऊस येतो ना त्याच्यात नक्कीच भिजा. मस्त मातीचा स्मेल येतो, सुगंध येतो आणि मस्त पावसाचा आनंद घेता येतो, जो की वर्षभर टिकतो, हो की नाही? आणि थंडी ती देखील सहन करता यायला पाहिजे. स्वेटर वापरा, पण थंडी आहे म्हणून घरातच बसायचं नाही. थंडी आहे तरी देखील बाहेर पडायचं, तरी देखील सकाळचं कोवळं ऊन घ्यायचं. ऊन, वारा, पाऊस सगळं हे निसर्गाने आपल्याला स्ट्रॉंग बनण्यासाठीच आहे, हो की नाही? तर चला, भरपूर आपण गप्पा मारल्यात. कोणापासून काय घ्यावे या कवितेकडे वळूयात. तर मुलांनो, आता ही कविता मी वाचणार आहे. कविता तुम्ही म्हणाल कविता वाचायची असते का? हो, वाचायची असते. कारण का होतं, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं कोणता शब्द कसा वाचायचा, आणि शब्द वाचता आला की तुम्ही झटपट गाऊ शकता, हो की नाही? म्हणून पहिल्यांदा वाचूयात. तुम्ही छानसं कान देऊन ऐकायचं आहे, हो की नाही? म्हणजे केअरफुली लिसन. आणि आपण मग भावार्थ बघूयात. एक्सप्लेनेशन या कवितेद्वारे आपल्याला काय संदेश भेटतोय, या कवित्रीने आपल्याला काय संदेश दिला आहे छानसा. प्रत्येक धडा, कविता छान संदेश आपल्याला देतात, जो की आपल्याला लाईफटाईम उपयोगी असतो. आणि मग एक्सप्लेनेशन म्हणजे भावार्थ बघूयात, त्यासोबत कठीण शब्द, आणि नंतर ऑब्व्हियसली तुम्हाला सर्वांना छान कविता समजली की स्वाध्याय देखील बघूयात. प्रश्नांची उत्तरं, हो की नाही, आवडतात ना द्यायला. तर चला, पहिल्यांदा कविता वाचूयात, ऐकूया, भावार्थ बघूयात आणि मग उत्तर द्याल, हो की नाही? तर चला, कवितेचे नाव आहे कोणापासून काय घ्यावे.
सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. एरोप्लेन आलं, आवाज आला. तर चला, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. नीलम मानगावे या कवयित्री आहेत. जेव्हा लेडीज असतात त्यावेळेस बोलायचं कवयित्री, आणि जेव्हा जेंट्स असतात त्यावेळेस बोलायचं कवी, आणि ज्यावेळेस धडा असतो त्यावेळेस लेखक आणि लेखिका, आणि ज्यावेळेस कविता लिहिलेली असते त्यावेळेस बोलायचं कवी आणि कवयित्री. तर या आहेत कवयित्री नीलम मानगावे. तर अशा पद्धतीने आपण कविता वाचली, तुम्ही ऐकलीत. आता मला माहीत आहे तुम्हाला प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा समजलेलं आहे. आता तुम्ही कविता झटपट वाचू शकता आणि गाऊ देखील शकता. तर चला, आता याचा भावार्थ आपण बघूयात. म्हणजे या कवितेद्वारे या कवयित्रीला आपल्याला काय सांगायचे आहे. तर बघा, एक एक ओळ आपण व्यवस्थित बघूयात. सूर्यापासून रंग घेऊया. तर सूर्यापासून काय घ्यायला सांगितलेले आहे? रंग. सूर्याकडे वेगळे वेगळे रंग असतात का? सूर्य वेगळ्या वेगळ्या रंगाचा असतो का? कोण बोलतो हो? सगळेच जण हुशार आहात. खरंच. सकाळी सकाळी कसा असतो सूर्याचा रंग, दुपारी कसा असतो, हो की नाही? थोडा नारंगी, नंतर एकदम डार्क होऊन जातो. दुपारी आपण बघवत नाही, त्यांच्याकडे इतका प्रखर होतो. संध्याकाळी परत लालिमा कशी पसरलेली असते, हो की नाही? आणि सीझननुसार देखील सूर्याचा रंग वेगळा दिसतो. कधी ढगामध्ये जातात, थोडे निळसर दिसतात, हो की नाही? तर अशा पद्धतीने सूर्याचे रंग वेगळे वेगळे असतात. तेच रंग आपल्याला या कवयित्रीने घ्यायला सांगितलेले आहेत. चंद्रापासून शांती. चंद्र कसा आहे? शांत, शीतल. आणि सूर्य कसा आहे? प्रखर. दिवसभर कसं कडक ऊन पडतं, हो की नाही? प्रखर. सकाळी सूर्याचं कोवळं ऊन असतं, ठीक आहे, पण दुपार जशी होते तसं एकदम प्रखर कडक ऊन पडतं. म्हणजे सूर्य कडक आहे, रागीट आहे, तापवतो, हो की नाही? आणि चंद्र शांत, शीतल. या उपमा आहेत त्यांच्या, शांत आणि शीतल. म्हणजे की माणसाने कसं राहायचं असं बोललेलं आहे, की आपण कसं राहायचं, फक्त नीरस राहायचं नाही, म्हणजे दुःखी असं नर्वस राहायचं नाही कधीच. सूर्यापासून रंग घ्यायचे, म्हणजे की सूर्य कसा वेगळ्या रंगामध्ये असतो. या दुनियेमध्ये खूप गोष्टी आहेत शिकण्यासाठी. एखादी गोष्ट भेटली नाही, कधी एखाद्या विषयात कमी मार्क्स पडले तर परत प्रयत्न करायचा, हो की नाही? जसं की मुंगी पुन्हा चढते, तसंच म्हणजे सूर्यापासून वेगळे वेगळे रंग घ्यायचे. हे जीवन खूप सुंदर आहे, कलरफुल आहे असं सांगायचं आहे. आणि चंद्र आहे त्यांच्याकडून शांती, शीतलता घ्यायची. म्हणजे गुस्सा नाही करणे का, रागवायचं नाही, ओरडायचं नाही, आरडाओरडा करायचा नाही, एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायचा नाही. शांतता देखील खूप महत्त्वाची आहे. शांतीने ऐकलं तुम्ही, लिसन केअरफुली, शांतीने एखादी गोष्ट ऐकली. मोठाले बऱ्याचशा गोष्टी तुमच्या भल्यासाठीच सांगत असतात, की एखादी गोष्ट नको करू, इट्स व्हेरी डेंजरस फॉर यू. छोटे असतात त्यावेळेस एखादी गोष्टसाठी ते तुम्हाला अलाव करत नाहीत, तर मग तुम्ही शांततेने ऐकायला हवं. शांती चंद्राकडून घ्यायची. पुढे, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. चमचमणारे तारे, खूप सारे तारे दिसतात ना रात्रीचं टिमटिमणारे, त्यांच्यापासून काय घ्यायचं? कांती. म्हणजे कशी ब्राईटनेस घ्यायचं त्यांच्याकडनं, कसे चमकत असतात. म्हणजे तुम्ही पण खूप अभ्यास करायचा, चमकायचं. चमकायचं म्हणजे काय करायचं?
खूप मोठं व्हायचं. जसं की मोठे मोठे नेते आहेत, लीडर्स, हो की नाही. झाशीची राणी, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक खूप आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, खूप साऱ्या छान गोष्टी देशासाठी त्यांनी केल्या. खूप मोठ्या खूप सायंटिस्ट आहेत, त्यांनी छान छान रिसर्च केले, शोध लावले, जे या देशाला आपल्या प्रगतीपथावर नेतात. तसंच तुम्हीही काहीतरी करायचं छान, म्हणजे ब्राईटनेस, म्हणजे चमकायचं, हो की नाही, पॉप्युलर व्हायचं. पुन्हा पुन्हा येतं एरोप्लेन आणि आपल्याला डिस्टर्ब करतं. तर चला पुन्हा आपण आपल्या कवितेकडे येऊयात. पुढे आता एक कडवं संपलं. कवितेमध्ये कडवं म्हणजे एक पॅसेज संपला आणि धड्यामध्ये असतो पॅराग्राफ. तर आता हे आपलं एक कडवं संपलं. पुढे फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे. तर फुलांकडे काय असतं, फुलांवरती भोरे बसतात का, गंध, स्मेल, किती छान स्मेल असतो ना फुलांचा. मन कसं छान आनंदित होतं. देवाला देखील आपण सकाळी सकाळी पूजा करतो, फुलं ठेवतो, मन प्रसन्न होतं, घरात प्रसन्न होतं. म्हणून फुलापासून गंध घ्यायचा. कोकिळाकडून गाणे, कोकिळा किती छान गाणं गाते, तर कोकिळासारखं मस्त गायचं. आपल्याला येत नाही तरी प्रयत्न करायचा, स्वतःला देखील छान वाटतं गाणं गायल्याने. दुःख, नर्वसनेस कुठे पळून जातो. एखाद्या गोष्टीचं तुम्हाला थोडंसं दुःख वाटत असेल, कधी कमी मार्क्स पडले, तर पुन्हा प्रयत्न करायचा आणि मस्त गुणगुणायचं. थोड्या वेळासाठी आपण सगळं विसरून जातो आणि स्वतःला, मनाला खूप छान वाटतं. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊन रे नवे तराने. आता झरे असतात, खूप उंचावरून पाणी पडतं खाली आणि त्याचं रूपांतर झऱ्यामध्ये होतं, हो की नाही. आणि काय करतात ते, मस्त गुणगुणात झऱ्याचा त्या खळखळणाऱ्या पाण्याचा छान असा आवाज येतो आणि हे मस्त पाणी खूप लांब जातं, म्हणजे मोठ्या नदीला मिळतं, नदी समुद्राला मिळते, हो की नाही. चालत राहतात, म्हणजे या पृथ्वीवरती, या धरती मातेवरती आपला जन्म झालेला आहे, तर आपण श्रम करत राहायचं आहे. तुमचं वय आहे, अभ्यास करायचं, छानसा अभ्यास करायचा. मग मोठं झाले की मोठ्यांची देखील एक शाळा असते, फक्त ते शाळेत जात नाहीत, ऑफिसला जातात, हो की नाही. प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप वेगळं असतं, म्हणजे ती एक शाळाच असते. म्हणजे आयुष्यभर माणूस शिकत राहतो, श्रम करत राहायचं, मस्त जगत राहायचं आनंदाने. झाडापासून घेऊ सावली. झाडे नसतील तर काय झालं असतं, खूप ऊन लागलं असतं आपल्याला, भकास वाटलं असतं. झाडे नसतील तर पाऊस पडला नसता, ही तर वेगळीच गोष्ट आहे. झाडे नसतील तर आपल्याला औषधं भेटली नसती, अन्न, पाणी, वारा, आपल्या गरजाच आपल्या पूर्ण झाल्या नसत्या, ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत, हो की नाही. झाडांमुळे आपल्याला फळं, फुलं आणि मेन म्हणजे सावली भेटते. जेव्हा खूप उन्हाने आपण घामाने डबडबतो, उन्हाने डोकं तापतं, त्यावेळेस सावलीत गेलं झाडाखाली, काय छान वाटते की नाही. तेव्हाच कळतं झाडाचं महत्त्व, सावलीचं महत्त्व. म्हणून झाडं तोडायची नाहीत आणि झाडं लावायची. तर चला, मातीपासून जगणे. माती काय करते, मातीमध्ये एक बी रोवलं की उगून येतं ना. तसंच या मातीवरतीच आपण, या धरती मातेवरतीच पाय ठेवतो सकाळी, धरतीला नमस्कार करायचा सकाळी. माती नसती तर आपण जगलो असतो, नसतो. मातीतूनच जे अन्न पिकतं तेच आपण खातो, म्हणून मातीकडून जगणं शिकायचं. माती आपल्याला जगवते, हो की नाही. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. पाऊस पडायच्या अगोदर ढग पाण्याने भरतात, विजेचा आवाज होतो, ढगांचा गडगडाट होतो आणि मस्त ते खुशीने एकदम आवाज होतो. तरी देखील जीवन गाणे आपले गुणगुणत असतात. त्यांच्याकडून जीवन गाणे घ्या, म्हणजे सुखदुःखात छान मस्त राहायचं, जीवन जगायचं. आणि सध्या तर तुम्ही छान अभ्यास करायचा आहे, तुमची स्वतःची, इतरांची, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावायचा आहे. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. प्रभात काळी म्हणजे सूर्य उगवायची वेळ, सकाळी सकाळी
सकाळची प्रभात काळी, सकाळची वेळ म्हणजे प्रभात काळ, पहाट सूर्योदयाचा काळ म्हणजे सनराईज व्हायचा काळ. ओके. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. म्हणजे दुसऱ्यांनाही जगू द्या आणि स्वतःही जगा. प्राणी मात्रांवरती दया करा, कोणालाही हानी पोचवू नका. म्हणजे या पृथ्वीवरती जे काही जीव जंतू ॲनिमल्स आहेत सगळ्यांना जगायचा अधिकार आहे. कोणालाही आपण हानी पोचवायची नाही आणि स्वतःही छान जगायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. संध्यासमयी एक होणे सारे मित्र हसूया. दिवसभर वेगवेगळ्या प्रत्येकजण तुमचे खूप मित्र असतील, वेगळ्या वेगळ्या शाळेत जात असतील, पण संध्याकाळी तुम्ही थोडा वेळ एकत्र येता ना, मस्त गप्पा मारता दिवसभराच्या. आणि घरातले व्यक्ती असतात सगळेजण संध्याकाळी दिवा लावण्यासाठी एकत्र येतात ना, पूजा करण्यासाठी. तर संध्याकाळी शिवभंकरोती बोलायची सगळ्यांनी एकत्र येऊन. खूप खूप छान वाटतं. देवाला धन्यवाद बोलायचं, छान आमचा दिवस गेला, उद्याचाही छान जाऊ देत म्हणून प्रार्थना करायची. तर मुलांनो, अशा पद्धतीने छानशी मस्त अशी कविता आहे, ज्याच्यातून इतके मॅसेज, इतके सुंदर तुम्हाला संदेश दिलेले आहेत, जे आपण अभ्यासले आहेत. आणि मुलांना तुम्हाला खूप खूप आवडली असेल. आणि नेहमी कधी तुम्ही नर्वस झाला तर ही कविता नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. फक्त या वर्षासाठी नाही, तर तुमच्या जिंदगीभर लाईफ टाईम ही कविता तुम्हाला मोटिवेट करेल, प्रेरणा देईल. नक्कीच आठवणीत ठेवा. तर मुलांना अशा पद्धतीने नीलम मानगावे यांचे धन्यवाद करायला लागतील. इतकी सुंदरशी कविता त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर याच्यामध्ये काही शब्द आहेत. कांती म्हणजे तेज, प्रभात काळ म्हणजे पहाट सूर्योदयाचा काळ, आणि संध्या समय म्हणजे संध्याकाळी. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपण छानशी कविता अभ्यासली आहे. तर चला आता बघूयात स्वाध्याय म्हणजे प्रश्नांची उत्तरे. तर आता इतका छान आपण भावार्थ बघितला, एक्सप्लेनेशन बघितलं, पटापट तुम्ही सगळेजण उत्तरं देणारच, हो की नाही. तर चला, रिकाम्या जागा भरा. टिंब टिंब घेऊ सावली. काय? झाडापासून हा शब्द इथे लिहायचा. घेऊ सावली, पासून जगणे, टिंब टिंब पासून जगणे. आता कुठे आहे पासून जगणे? मातीपासून हा शब्द तुम्ही इथे लिहायचा आहे. आणि आ हा तुमच्यासाठी होमवर्क देऊ की सांगू? तर चला अभ्यासूयात. टिंब टिंब एक शिकूया, प्रभात काळी हा शब्द इथे लिहायचा. टिंब टिंब जीव जगूया, जीव जगूया. कुठे जगूया? इथे आहे. जगवित जीव, हे फिलअप्स तुम्ही भरायचे आहेत, हो की नाही मुलांनो. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, नक्कीच तुम्ही कमेंट करा. आपण प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला लिहून दाखवेल, चालेल. चला आता वेळाभावी आपण ओरली घेत आहोत. प्रश्न दुसरा, कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा. सूर्य, सूर्यापासून काय रंग घेता येईल. चंद्र, चंद्रापासून शांती घेता येईल. तारा, ताऱ्यापासून काय दिव्य कांती. अजून फूल, फुलापासून काय घ्यायचं, काय घेऊ शकतो आपण गंध. अजून कोकिळ, कोकिळापासून काय घेऊ शकतो आपण छान छान गाणे कसे गायचे. झरा, झऱ्यापासून आपण काय घेऊ शकतो तराने, नवे तराने. झाड, झाडापासून काय घेऊ शकतो आपण सावली. अजून माती, मातीपासून जगणे घेऊ शकतो, मातीपासून जगणे. अशा पद्धतीने आता प्रश्न आहे तिसरा, कवितेत चमचम शब्द आलेला आहे, यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा. चमचम, कोण सांगेल मला काही शब्द? टमटम, टकटक, बडबड, गडगड, फडफड, सळसळ. अजून काय करकर, दरवाजा वाजतो ना करकर. अजून छमछम, तडतड, खडखड, पाण्याचा झरा वाहतो खळखळ. अशा पद्धतीने खूप सारे शब्द आहेत, नक्कीच तुम्ही लिहून काढा, तुम्हाला जेवढे आठवतात.
नाहीतर घरच्यांची हेल्प घ्या. चालेल? काही अडचण असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट टाईम लिहून दाखवेल. कमेंट करा. संपला आपला धडा. इथेच आहे. दुसरा धडा चालू झाला पुढे. सिंह आणि बेडूक ही तर छानशी गोष्ट आहे. तर मुलांनो, आता जाता जाता आपल्याला कविता गायची आहे ना. तर चला सगळेजण सोबत बोलूयात, गाऊयात. कवितेचे नाव आहे कोणापासून काय घ्यावे. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. ताऱ्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. संध्यासमयी एक होणे, सारे मित्र हसूया. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. नीलम मानगावे. धन्यवाद. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपण ही कविता शिकलेलो आहोत. भरपूर काही या कवितेतून आपण शिकलो आहोत. खूप छान छान संदेश या कवितेने आपल्याला दिलेले आहेत. तर मुलांनो, आता पुढचा धडा आहे 9वा, सिंह आणि बेडूक.